नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे मी मस्त हॉटेल स्टाईल नूडल्स बनवणार आहे, जे की हक्का नूडल्सपासून तयार करणार आहे। तर हक्का नूडल्सचे 3 पॅकेट मी इथे उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे 2-3 पॅकेट टाकून आपल्याला चांगलं 90% एवढं हे नूडल्स यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। आणि हे शिजवताना याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्या, त्याने जेणेकरून हे छान असे शिजल्यानंतर मोकळे मोकळे होतात। मी तेल टाकायचं इथे विसरले आहे, पण तुम्ही मात्र नक्की टाका। तर 10-15 मिनिटं याला चांगलं या पाण्यामध्ये उकळू द्यायचं आहे। आणि तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने हॉटेल स्टाईल जर नूडल्स बनवायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आवडल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर इथे बघा, व्यवस्थित हे आपले शिजवून झालेले आहेत, ते इथं चाळणीमध्ये काढून घेतलेत। आणि चाळणीमध्ये काढल्यानंतर याच्यावरती मस्त थंडगार असं पाणी टाकायचं आहे आपल्याला, भरपूर सारं। खाली एक भांडं ठेवलेलं आहे चाळणीच्या खाली आणि हे पाणी यावरती असं ओतून घ्यायचं आहे। आणि काटा चमच्याने बघा मी याला चांगलं खालीवर करून घेणार आहे या नूडल्सला, म्हणजे थंड नूडल्स आणि गरम नूडल्स जरा खालीवर केले की अजून बाकीचे नूडल्स थंड होतील आणि हे एकमेकांना चिटकू नये म्हणून मी कढईमध्ये बघा तेल टाकलं नव्हतं। तर ह्या नूडल्सवर मी चाळणीवरच असं 2-3 पळी तेल टाकून घेणार आहे, जेणेकरून हे नूडल्स मध्ये हे तेल चांगलं मिक्स होईल आणि एकमेकांना हे चिटकणार नाहीत। आणि हे नूडल्स आता आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत। अगदी माझ्या घरी ज्या भाज्या उपलब्ध होत्या त्यामध्ये हे मी मुलांना करून दिलेलं आहे। एखाद्या वेळेस महिन्यातून 15 दिवसातून मुलांना अशा नूडल्स करून द्यायला काहीच हरकत नाही आणि मी बनवून देत असते मुलांना। तर इथे हे नूडल्स मी आता गार होण्यासाठी बाजूला ठेवणार आहे। आणि इथे बघा मी अद्रक लसण कट करून घेतलंय, टोमॅटो आणि शिमला मिरची लांब लांब कट केलेली आहे आणि त्यानंतर इथे कांदा सुद्धा भज्यासारखा लांब आकारामध्ये कट करून घेणार आहे। जर तुम्हाला इथे म्हणजे गाजर सुद्धा लांब आकारात कट करून टाकायचं असेल तर टाकू शकतात। त्यानंतर पत्ताकोबी सुद्धा टाकून घेऊ शकतात, माझ्याकडे आज ते नव्हतं। आणि लाल पिवळी शिमला मिरची तुम्हाला आवडत असेल तर ती सुद्धा छान अशी जुलियनमध्ये कट करून तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकतात। तर कढईमध्ये भरपूर तेल टाकून घेतले, तुम्ही बटर सुद्धा ऍड करू शकतात। नंतर इथे लसण अद्रक टाकून घेतलेला आहे। आपल्याला फोडणीसारखा लसण लाल होऊ द्यायचा नाहीये, न रंग बदलता याला चांगलं 2-3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। आणि हे छान परतून झाल्यानंतर ज्या आपण भाज्या कट करून घेतलेल्या होत्या त्या इथे एक एक करून मी टाकून घेणार आहे। तर इथे सुरुवातीला शिमला मिरच्या मी 2 घेतल्या होत्या, त्या कट करून घेतलेल्या आहेत चांगल्या लांब आकारामध्ये। त्यानंतर इथे कांदे 2 घेतले, ते सुद्धा कट केलेले टाकून घेणार आहे। त्यानंतर इथे टोमॅटो मी आतमधलं बघा बी आणि पाणी सगळं काढून टाकलंय टोमॅटोचं, फक्त वरचं जे कडक त्याचा भाग असतो तो इथे टाकून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने ह्या भाज्या सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतायच्या आहेत। आपल्या अगदी मऊ अशा शिजवायच्या नाहीये, थोडा क्रंचीनेस राहू द्यायचा या भाज्यांमध्ये आपल्याला। तुम्ही इथे कॉर्नचे दाणे सुद्धा टाकू शकतात किंवा मटरचे दाणे सुद्धा टाकू शकतात, तुम्हाला आवडत असतील, तुमच्या घरी अवेलेबल असतील तर। आणि इथे कट करून 2 मिरच्या सुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता। त्यानंतर इथे बघा मी हक्का नूडल्सचा मसाला इथे टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर 2 ते 3 चमचे इतका सोया सॉस यामध्ये टाकून घेतलेला आहे। नंतर इथे मी एक 10-12 मिरे कुटून यामध्ये टाकलेले आहेत आणि 2-3 चमचे एवढा केचप सुद्धा मी इथे टाकून घेतलेला आहे। त्यानंतर इथे बघा मी शेजवान चटणीचे सुरुवातीला 2 पॅकेट टाकलेले आहेत आणि नंतर 1 पॅकेट, असे 3 पॅकेट टाकले आहेत। तर अशा पद्धतीने हे सगळे सॉसेस या भाज्यांमध्ये आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत, एकत्रित करून घ्यायचे आहेत आणि चांगलं याला एकदा आपल्याला परत एकदा परतून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित हे सॉस आपल्या भाज्यांमध्ये मिक्स झालेले आहेत आणि आता आपण जे थंड करायला नूडल्स ठेवले होते ते इथे टाकून घ्यायचे आहेत। तर इथे हे टाकून घेतल्यानंतर आपल्याला चांगले याला या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। थोडंसं अवघड काम आहे, पण व्यवस्थित हळूहळू संयमाने हे मिक्स करायचं आहे, जेणेकरून पूर्ण नूडल्सला सॉस व्यवस्थित कोट होईल आणि चांगलं खाताना याची टेस्ट लागेल। तर आपण इथे शेजवानचा मसाला टाकलेला होता, त्यामुळे यामध्ये मीठ टाकलेलं नाहीये। तर अशा पद्धतीने बघा मस्त याला काटा चमच्याने नंतर मी मिक्स करून घेतलेला आहे। आणि सगळ्यात शेवटी बघा इथे आता मी तुम्हाला दाखवते, संपूर्ण सॉस या नूडल्समध्ये चांगला मिक्स झालेला आहे, भाज्यासुद्धा व्यवस्थित चांगल्या याच्यामध्ये मिक्स झालेल्या आहेत। तर इथे तुम्ही कलर बघू शकतात, मस्त हे गरमागरम असे नूडल्स तयार झालेले आहेत। तर इथे मी डिशमध्ये सर्व करून घेतलेले आहेत। तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना महिन्यातून 15 दिवसातून एखाद्या वेळेस करून खाऊ घाला। तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। खा प्या मजा करा आणि पावसाळ्यात स्वतःची काळजी घ्या। थँक्यू।